श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद असावा, इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, बघा, आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये चिपळूणमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त ताई सौ भारती वेखंडे या स्वामी भक्त ताईंचा अत्यंत रोमांचक, अंगावर शहार आणणारा, हम गया नहीं जिंदा है या वाक्याची प्रचिती देणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे. जेव्हा जेव्हा स्वामींची भक्ती आपल्या नशिबात असते, तेव्हा तेव्हा स्वामींची शक्ती आपल्या भाग्यात कसे चमत्कार घडवते हे प्रत्येक स्वामी भक्ताला या ताईंच्या अनुभवातून आज पाहायला मिळेल. फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिलं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास. पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, सर्वप्रथम या सृष्टीचे चालक मालक श्री स्वामी समर्थ महाराजांना माझे त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार. खरं तर आज डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आहेत, कारण स्वामी सेवा मिळायला भाग्य तर लागलेच, मात्र स्वामींची अनुभूती सांगताना जणू काही नशीबच लागले. कारण ते म्हणतात ना, स्वामी सेवा कुणाच्याही नशिबात नसते, त्यासाठी भाग्य मोठे असावे लागते. आणि तेवढे भाग्य माझे आहेत याचे मला खरंच खूप समाधान वाटते. खरं तर मी कुठल्याही धार्मिक कार्यात कधीच नव्हते. देवावरती माझा खूप विश्वास असे काहीच नव्हते. आमच्या शेजारी एक करुणा काकी नावाच्या काकू राहायच्या आणि त्या खूप देवधर्म करायच्या. दत्त जयंती असल्यावर दत्त महाराजांची सेवा, चतुर्थी असल्यावर गणपतीची सेवा, सोमवार असल्यावर महादेवांची सेवा आणि शनिवारी प्रत्येक त्या शनी मंदिरात किंवा हनुमाच्या मंदिरात जायच्या. गुरुवारच्या दिवशी त्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या व्रत धरायच्या. त्यामुळे मी नेहमी त्यांना हसायचे. या ताई म्हणजे दिवसानुसार देव बदलतात. काहीही उगाचच देवाच्या पाठी लागल्यात, काहीतरी मूर्खासारखं सतत देव देव करत असतात. असं कधी असतं का, असे मी नेहमीच त्यांना टोमणे मारायचे. मी नेहमी त्यांना सांगायचे, अशी दगडांची पूजा करून काही घडत नाही, त्यासाठी कर्म चांगले असणे खूप महत्त्वाचे आहे. खरं तर त्या काकू जेवढ्या देवधर्म करायच्या, माणूस म्हणूनही त्या तेवढ्याच चांगल्या होत्या. सगळ्यांना मदत करायच्या. पण मी खूप जास्त कर्मवादी, देवावर माझा विश्वासच नाही. एके दिवशी गुरुवारच होता आणि मी त्यांच्याकडे सहजच गेले होते. तेव्हा त्या स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक घालत होत्या आणि मी त्यांना म्हटलं की, काकू, काय तुम्ही नेहमी या दगडाची पूजा करत असता? 5 मिनटं त्या माझ्याकडे बघत राहिल्या आणि त्या मला म्हणाल्या, असं काय बोलतेस? मी म्हटलं, हो, खरंच बोलते. या सगळ्यातून बाहेर पडा, काहीतरी काम करा, 4 पैसे कमावाल तर ते तुम्हालाच होतील, देव तुम्हाला काहीही देणार नाही, असे मी म्हटले आणि मी तिथून निघून आले. तुम्हाला सांगते, तिथून माझ्या घरापर्यंत यायला फक्त 2 मिनटं लागतात. पण त्या 2 मिनटांमध्ये माझ्या पायाला दगडाची जोरात ठेच लागली. त्याच्या पुढे आली तेव्हा दुसऱ्या पायात काटा टोचला. त्यानंतर एका क्षणाला असे वाटले, मी त्या काकूंना असे म्हटले म्हणून असे झाले असेल का. पण त्यानंतर माझी जखम मी स्वच्छ केली, काटाही काढून टाकला आणि 1-2 दिवसामध्ये मी व्यवस्थित झाले. त्यानंतर काही दिवस असेच निघून गेले आणि अगदी अचानक माझ्या बाबांना अटॅक आला. खरं तर माझे बाबा हे खूप वयाने नव्हते, जवळपास त्यांना 48वे वर्ष असेल.
कामावरून घरी परत येत असताना हा अपघात घडला. खरं तर ते बसने ये जा करायचे. त्या दिवशी मात्र त्यांचेच मित्र परमकाका यांच्यासोबत ते बाईकवर आले होते आणि चालत्या बाईकवरती त्यांना झटका आला. वेळेवर लक्षात आलं म्हणून लगेच काकांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि त्यांची जी काही प्रोसिजर होती ती पूर्ण केली. डॉक्टरांनी सांगितलं की पूर्ण नसा ज्या त्यांच्या शरीरातल्या आहेत त्या लीक झालेल्या आहेत. वाचण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. काहीतरी मिरॅकल झालं तर, नाहीतर आम्ही काहीच गॅरंटी देत नाही. माझ्या आई तिथे ढसाढसा रडत होती. मला तर काही सुचतच नव्हतं. काय करावं काहीच कळत नव्हतं. आई दवाखान्यात होती, मी घरी होती, कारण माझा लहान भाऊसुद्धा घरीच होता. माझी आजी आणि आजोबासुद्धा आमच्याकडे होते. त्यामुळे मग त्यांना जेवण खावण हे सगळंच होतं. मग मी घरी होते. जी काही कामं घरातली ती मी करत होते. पण कुणी लोक जाऊन यायचे आणि आल्यावर सांगायचे की तुझ्या बाबांची काहीही खात्री नाही. तेव्हा मला खूप रडू यायचे. मग अशाच कंडिशनमध्ये आमच्या त्या काकू ज्या स्वामी भक्त आहेत त्या माझ्याजवळ आल्या आणि त्यांनी मला सांगितले, बाळा काळजी करू नको, आपले स्वामी आहेत ना ते नक्की तुझ्या बाबांना वाचवतील. मी 2 मिनटं त्यांच्याकडे बघत राहिले, कारण त्यांना माहिती होतं माझा विश्वास नाही. काकूंनी माझ्या डोक्यावर हात फिरवला, माझ्या हातात एक पुडी दिली आणि सांगितलं, आई आली किंवा तू हॉस्पिटलमध्ये गेलीस तर बाबांच्या कपाळाला ही विभूती लाव. तेव्हा आमच्याकडे कुठलाच पर्याय नव्हता. मग संध्याकाळीच माझं हॉस्पिटलला जाणं झालं. बाबा ICUमध्ये होते. जसं मी ICUमध्ये गेले ती थोडीशी विभूती माझ्या बाबांच्या कपाळाला लावली, थोडीशी त्यांच्याकडे फुंकली आणि राहिलेली विभूती मी त्यांच्या उशीखाली ठेवली. तुम्हाला सांगते हे सगळं झालं. मी हॉस्पिटलमधून थोडंसं बाहेर आले आणि तिथे मी 5 मिनटं एका झाडाखाली थांबले. तितक्यात माझ्या आईने मला फोन केला, तू ICUमध्ये जाऊन काय केलंस? मी आईला म्हटलं काही नाही गं. तेव्हा ती मला म्हणाली, अगं बाबांनी डोळे उघडलेत. मग मी तसेच धावत पळत हॉस्पिटलमध्ये गेले आणि मग त्या दिवशी बाबांना बऱ्यापैकी शुद्ध आली. त्यांचे जे काही नस लिकेज झाले होते डॉक्टरांनी सांगितले ते सुद्धा आता कव्हर आहेत. 1-2 दिवसामध्ये त्यांना ICUतून नॉर्मल वॉर्डमध्ये आणलं आणि पुढच्या 4 दिवसात त्यांना घरी सोडलं. तिथे कुठेतरी मला स्वामींचा तो चमत्कार पहिल्यांदा दिसला. मग त्याच्यानंतर न कळतच त्या काकूंच्या घरी मी गेले आणि त्यांना म्हटलं, काकू तुमच्या स्वामींमध्ये शक्ती आहे बरं का? काकू म्हणाल्या, हो ना, तू सुद्धा स्वामींची मूर्ती घरी आण, म्हणजे तुझ्या आयुष्यात कुठली संकट येणार पण नाही आणि आली तर ते स्वामी दूर करतील. पण मी पुन्हा एकदा त्यांना म्हटलं, नाही हो काकू, इतकं काही नाही. स्वामींना जेव्हा माझ्या घरी यायचं असेल आणि माझ्या नशिबात जर असं काही असेल तर ते होईलच, असं म्हणून मी घरी आले. तुम्हाला सांगते, त्याच रात्री माझ्या स्वप्नात स्वामी आले. स्वामी स्वप्नात होते. मला आमच्याच गावातली एक नदी दिसत होती. नदीच्या तीरावर ते माझी वाट बघत होते. मला बरोबर 4:30-5 वाजता जाग आली. खरं तर मी रोज लवकरच उठायचे. मी माझ्या आईलाही म्हटलं, आई आज स्वप्नात ना स्वामी दिसले. आई म्हणाली, अगं तू नेहमी स्वामींना नावं ठेवतेस, काहीही बोलतेस ना, म्हणून स्वामी तुझ्या स्वप्नात आले असतील, तुला शिक्षा देतील. मी आईला म्हटलं, नाही आई, ते माझ्याकडे बघून हसत होते आणि ते मला तुझ्या घरी यायचं आहे असे म्हणत होते. मग आई म्हणाली, तुम्ही काहीतरी विचार केला असशील म्हणून ते स्वप्नात आले, जाऊ दे, ते सोडून दे. पण माझ्या स्वप्नातून ते दिसलेले स्वामी माझ्या डोक्यातून काही जात नव्हते. 9-9:30 वाजले असतील. मी नदीकडे गेली. खरं तर नदीच्या तीरावरती बराच वेळ बसली आणि मग तिथे बसून माझ्या तोंडातून आपसुकच श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे शब्द यायला लागले. कारण बऱ्याच वेळा मग माझ्या काकूंची उपासना बघायचे आणि त्यात ते असेच मंत्र म्हणायचे. एक 5-10 मिनटं हेच मंत्र मी म्हणाले आणि मी मागच्या बाजूने वळून बघितले. तेव्हा एक मार्बलसारखं काहीतरी तरंगताना मला नदीत दिसलं. मी थोडंसं जवळ जाऊन बघितले तर एक छोटंसं डोकं दिसलं. अजून जेव्हा जवळ गेले आणि नीट पाहिले तर स्वामींची मार्बलची मूर्ती त्या नदीमध्ये तरंगत होती. जी मूर्ती मला स्वप्नात दिसली तीच मूर्ती मला चक्क तिथे दिसली. हा काय चमत्कार काही कळेना. पटकन ती मूर्ती मी नदीतून बाहेर काढली आणि ती स्वामींची मूर्ती मी घरी घेऊन आली. ही मूर्ती मी घरी आणल्यानंतर माझ्या आईला आणि त्या काकूंना पहिले दाखवली.
मग काकूंना मी सगळं सांगितलं तेव्हा त्या मला म्हणाल्या, स्वामी तुला प्रसन्न झालेत. ही सेवा कुणालाही मिळत नाही, ज्याच्या नशिबात असते त्यालाच मिळते. आता तरी स्वामींवरती विश्वास ठेव. माझं अंग थरथरत होतं, मला काही सुचत नव्हतं. मग आमच्याच भागात राहणारे जोशी काका भटजी आहेत, त्यांना बोलावलं. स्वामींची प्राण प्रतिष्ठापना केली आणि अवघ्या काही दिवसांमध्ये आम्ही आमच्याच दारात एक सुंदर मंदिर बांधलं आणि आज स्वामींची मूर्ती त्या मंदिरात आम्ही ठेवली आहे. येता जाता लोक दर्शनासाठी येतात. आजही त्या स्वामींच्या मूर्तीकडे बघून लोक जे मागतात ना, स्वामी त्यांना सर्व देतात. बऱ्याच लोकांच्या स्वप्नात हे स्वामी येतात आणि स्वामी त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करून देतात. कारण लोक नवस फेडायला पुन्हा आमच्या या मंदिरात येतात. खरंच मला आज इतका आनंद होतोय की हा अनुभव मी सगळ्यांसोबत शेअर करत आहे. माझा कधी विश्वास नव्हता, पण स्वामींनी मला विश्वास दिला. मी नेहमी स्वामींना नावं ठेवायची, पण स्वामींनी मला दाखवून दिलं. खरंच आज स्वामींशिवाय मला काही सुचत नाही. आज जे आमचं आयुष्य आहे, जे काही आहे ते फक्त स्वामींमुळे आहे. स्वामी जन्मोजन्मी तुमची सेवा घडावी, जन्मोजन्मी तुम्ही माझ्या सोबत असावे, एवढीच स्वामींकडे माझी प्रार्थना आहे. ताई म्हणतात, स्वामींच्या कृपेने आज मी सरकारी नोकरीला लागले आहे. स्वामींच्या कृपेने आज आमच्याकडे काहीच कमी नाही आहे. स्वामींच्या कृपेने माझ्या बाबांची तब्येत अत्यंत व्यवस्थित आहे. ही सगळी स्वामी कृपा. खरंच श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला नक्कीच कमेंट करा. तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.